नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की आता सर्व योजनांचे जे काही पैसे आहेत ते एकाच बँक अकाउंटमध्ये एकाच बँक खात्यात जमा होणार आहेत. जी तुमची बँक डीबीटीला लिंक आहे त्या डीबीटी लिंक असलेली बँकमध्येच तुमचे पैसे येणार आहेत. एकाच बँक खात्यामध्ये तुमचे सर्व योजनांचे पैसे, निराधार योजना असेल, संजय गांधी योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, सर्व योजनांचे पैसे आता जमा होणार आहेत. आता ती बँक नक्की कोणती आहे, कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे पडतील हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. ते कसं चेक करायचं ते सांगतो. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधून गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे npci.org.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन आहे पहिलाच कन्झ्युमर. या कन्झ्युमरच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील. इथे आपल्याला शेवटचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेबल BASE हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक कराल तर अशा पद्धतीने एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. हा नवीन इंटरफेस आता आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये ज्या रेषा आहेत एक बटन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथे पहा, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला आधार मॅप स्टेटस जो 4 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या तिन्ही बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा आहे तो आहे तसा टाकून खाली तुम्हाला चेक स्टेटसवरती क्लिक करायचा आहे. जसं तुम्ही चेक स्टेटसवरती क्लिक कराल तर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे. तर इथे OTP आलेला आहे. OTP टाकला. आता सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते कोणत्या बँकेला लिंक आहे. इथे तुम्हाला आधार नंबर, त्यानंतर मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर DBT असं आलं पाहिजे. एनेबल फॉर DBT असेल तर तुमचं खातं लिंक आहे आणि ते कोणत्या बँकेला लिंक आहे ते खाली तुम्ही सगळ्यात शेवटी येऊन चेक करू शकता. कधी लिंक केलं त्याची तारीख सुद्धा दाखवेल आणि खाली बँकेचं नाव शेवटी दाखवेल. आता माझ्या इथे समोर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं आहे. तुमच्या इथे बँक ऑफ महाराष्ट्र, SBI कोणतीही बँक असू शकते. इथं जी बँक दाखवतीये त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला सर्व योजनांचे पैसे हे आता इथून पुढं मिळणार आहेत आणि काही जणांना मिळत सुद्धा असतील. आता तुम्ही म्हणाल जर इथे आम्हाला बँकच दाखवत नसेल तर काय करायचं. जर तुम्हाला कोणतीही बँक दाखवत नसेल तर सगळ्यात सोपा उपाय सांगतो. एका दिवसामध्ये तुमची इथे बँक दाखवेल. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं एक अकाउंट खोला. तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल आणि त्यानंतर तुमचं अकाउंट लिंक होईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.